आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बिले मिळत नसल्याने ठेकेदारांनी केले रास्ता रोको आंदोलन, आश्वासनानंतर आंदोलन मागे। इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये ठेकेदारांनी दळणवळणासाठी स्वखर्चाने रस्ते बनविले, त्या मार्गाने वाहतूकही सुरू झाली। मात्र त्याची 2023 पासून बिले अदा झालेली नसल्याने अनेक कर्जाचा डोंगर घेऊन अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सदर रस्ते हे ठेकेदाराने स्वखर्चाने कर्जबाजारी होऊन केलेले असून शासनाने अद्याप त्यापोटी बिले दिले नसल्यामुळे जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत आज 15 एप्रिल पासून रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। ठेकेदार राजू पानसरे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदार जनार्दन सांगळे, दत्ता शेलार, निलेश पाटील, विशाल कातोरे, तुषार लोणारे, अजित सकाळे, अक्षय गुडवे यांनी वाडीवरे ते जाधववाडी, देवाचीवाडी, वाडीवरे ते रायगड नगर, चिमणबारी, टाकेद, म्हैसवडन रस्ता आडवीत आंदोलन केले। यावेळी ग्रामस्थांनी विनंती केल्यामुळे आंदोलन मागे घेतले। मात्र आठवडाभरात शासनाने यावर मार्ग न काढल्यास कायमस्वरूपी रस्ते बंद करू असे ठेकेदारांनी सांगितले। या प्रसंगी माजी सरपंच रावसाहेब कातोरे, सूरज कातोरे, दिलीप मालुंजकर, दशरथ दिवटे, भीमा मालुंजकर, कचरू शेजवड, गणपत दिवटे, मनोज खांडबहाले, संतोष गवते, श्रीराम मालुंजकर, प्रवीण मालुंजकर आदी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे। अतिशय महत्त्वाचा असा शेतकऱ्यांना जाणे येण्याचा रस्ता, याला नाशिक वाट म्हणून ओळखलं जातं। या नाशिक वाटेचं काम निलेश पाटील या ठेकेदाराने 1-1.5 वर्षापूर्वी 2-1 वर्षापूर्वी केलेलं आहे। तरी त्यांचा यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि ह्या रस्त्याने जवळपास शेकडो असे शेतकरी ते ये जा करत असतात। तरी या शेतकऱ्यांचंही नुकसान हा रस्ता बंद करून यांनी करू नये आणि या करून अशा ठेकेदाराचंही नुकसान शासनाने करू नये अशी आम्ही शासनाला विनंती करतो। आणि हा रस्ता कुठल्याही प्रकारे यांनी अडू नये किंवा याच्यात काही हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये असंही आम्ही ठेकेदारांना या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सांगू इच्छितो। तरी जे काही लोकप्रतिनिधी आहे, आमदार असतील, खासदार असतील, ज्यांनी हे रस्ते मंजूर करून आणले, तरी यांनी या ठेकेदारांचं लवकरात लवकर पेमेंट करून यांना मदत करावी अशी आम्ही त्या लोकप्रतिनिधींना गावच्या वतीने विनंती करतो। सदर रस्ता हा वाडीवरे गाव, चिमणबारी ते रायगड नगर असा रस्ता आहे। सदर रस्ता निलेश पाटील या ठेकेदारांनी गेल्या 2 वर्षापासून केलेला असून त्यांना 1 रुपयाचं अद्यापपर्यंत बिल प्राप्त न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच हलाखीची झालेली आहे। त्यामुळे सदर रस्ता हा शासकीय रस्ता नसून हा खाजगी रस्ता ठेकेदाराने बनवला असल्यामुळे जोपर्यंत त्याचे पैसे मिळत नाहीत, त्याचं बिल शासन देत नाही, तोपर्यंत सदर रस्ता हा आम्ही वाहतुकीसाठी बंद करत आहोत। परंतु सर्व ग्रामस्थ लोकांनी आम्हाला आग्रह केल्यामुळे तो रस्ता बंद न करता 3-4 दिवसांची आठवड्याभराची शासनाला आम्ही मुदत देत आहोत आणि तोपर्यंत आम्ही आमचं सदर रस्ता वाहतुकीसाठी ओपन करून देणार आहोत। परंतु 1 आठवड्याभरामध्ये जर शासनाने याच्यावरती काही ठोस निर्णय घेतला नाही तर सदर रस्ता हा कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल।